Maths Part First, Standard 10, Unit number 3, Arithmetic Progression, Practice Set 3.3, Example number 6 to 9. Hello friends, today we are going to learn about Maths Part First, Unit number 3, Arithmetic Progression. The remaining part of Practice Set 3.3, Example number 6 to 9. या ठिकाणी विद्यार्थी मित्र सराव संच 3.3 मधील उदाहरण क्रमांक 6 ते 9 चा आपण अभ्यास करणार आहोत. सी द एक्झाम्पल नंबर 6. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP is 3300. फाइंड इट्स 28th टर्म. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज किती आहे? 3300. तर तिचं 28वं पद काढा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सोल्युशन हिअर राईट डाऊन SN ऑफ 55 नंबर. 55 पदांची बेरीज किती आलेली ते दिलेले 3300. Let the first term of an AP be A and the common difference is the D. Let the first term of AP be A and common difference is a D. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद A आहे आणि त्याचा जो फरक आहे कॉमन डिफरन्स हा काय आहे? D. वी नो द फॉर्म्युला ऑफ सम ऑफ फर्स्ट nth टर्म ऑफ एन AP. सम ऑफ nth टर्म ऑफ एन AP SN is equal to n upon 2 in a bracket 2A plus in bracket n minus 1 into D. Substituting the values in this formula, therefore SN, n is a 55. n is a 55 is equal to value of n 55 upon 2 in a bracket 2 into A plus n is a 55 minus 1 into D. Here the value of S55 is 3300. 3300 is equal to 55 upon 2 in bracket 2A plus 55 minus 1. 55 मधून एक गेले किती उरले? Here the 54. 3300, 2 goes to the multiplication and 55 goes to the here dividation is equal to 2A plus 54D. Multiplication of two number 11 5 जा 55, 11 3 जा 33, remaining 20, 5 6 जा 30, 60 into 2. या ठिकाणी 7 आणि 2 राहिलं. 60 आणि 2 चा गुणाकार जर केला 120 आला is equal to 2A plus 54. Dividing 2 by both side. Dividing 2 by both sides. या ठिकाणी दोन्ही बाजूला 2 ने जर भागलं या समीकरणाचे तर काय येईल? 60 is equal to 2 cancelling A plus 54 upon 2 is a 27D. या पद्धतीनं हे पद येणार आहे डिवाइड केल्यानंतर. याला 1 नंबर
आपण म्हणूया. a अधिक 27d बरोबर 60 आलेला आहे. नाउ दी 28th टर्म इज, आता या ठिकाणी 28वे पद आपण काढणार आहे. नाउ दी 28th term is T28. We know that the formula of Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Here the value of n is a 28. Therefore T28 is equal to A plus 28 minus 1 into D. Therefore A plus 28 minus 1 27 into D. या ठिकाणी T28 पद बरोबर काय आलं, A अधिक 27D. याला इक्वेशन 2 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 from equation 1 but A plus 27D is equal to 60. परंतु समीकरण 1 वरून फ्रॉम 1 समीकरण 1 वरून काय, A अधिक 27D ची किंमत किती आहे 60. म्हणून therefore T28 is equal to the value of A plus 27D is 60. म्हणजेच हे 28व पद किती आलेला आहे 60 आलेला आहे. Answer here, answer the 28th term, the 28th term is 60. या ठिकाणी 28व पद काय आलेला आहे 60 आलेला आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. इन एन AP सम ऑफ 3 consecutive term is 27 and their product is 504. फाइंड द टर्म्स. या ठिकाणी 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे काढा. या प्रकारचा प्रश्न आहे. Assume that 3 consecutive term in AP are A minus D, A and A plus D. Solution here, let the 3 consecutive terms in an AP are A minus D, A and A plus D. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीची 3 क्रमागत पद दिलेत. A वजा D, A आणि A अधिक D दिलेले आहे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन ऑफ गिवन एक्झाम्पल, उदाहरणातील दिलेल्या पहिल्या कंडिशननुसार अटीनुसार काय होते, त्या क्रमागत पदांची बेरीज किती आलेली आहे 27 आलेले. 3 क्रमागत पदांची बेरीज ही 27 आहे. म्हणून फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, काय आहे, त्या तिघांची बेरीज किती आहे, सम ऑफ 3 consecutive term is 27. therefore A minus D plus A plus A plus D is equal to 27. Here minus D and plus D are cancelling. A plus A is equal to 3A is equal to 27 and A is equal to 27 upon 3. हे 3 गुणाकारात आहे, ते भागाकारात जाईल. and the value of A is equal to
3 9 जा 27, 3 9 27. म्हणून या ठिकाणी ए ची किंमत किती आलेली आहे? ए ची किंमत 9 आलेली आहे. आता दुसरी कंडिशन काय आहे ते पाहूया. पहिल्या कंडिशनवरून ए ची किंमत काढली. फ्रॉम दी सेकंड कंडिशन, फ्रॉम दी सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय आहे ती बघूया. अँड देअर प्रॉडक्ट इज 504, म्हणजे त्यांचा गुणाकार किती आहे? 504 आहे. राईट डाऊन 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म मल्टिप्लिकेशन. ए मायनस डी इंटू ए अँड ए प्लस डी इज इक्वल टू 504. पुट द व्हॅल्यू ऑफ ए. ए इज 9. 9 minus d into 9, 9 plus d is equal to 504. या ठिकाणी सूत्रामध्ये ए ची किंमत 9 ठेवलेली आहे. therefore 9 minus d into 9 plus d is equal to 504. 9 goes to the डिवायडेशन. या ठिकाणी गुणाकारात आहे ते उजव्या बाजूला गेल्यावर कुठे जाईल? भागाकारात जाईल. युजिंग द एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ ए प्लस बी इन वन ब्रॅकेट अँड ए मायनस बी इन वन ब्रॅकेट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर 9 स्क्वेअर, 9 स्क्वेअर इज फर्स्ट राईट डाऊन फर्स्ट टर्म स्क्वेअर. 9 स्क्वेअर मायनस सेकंड टर्म म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू 9 5 जा 9 5 जा 45, रिमेनिंग 5, 9 6 जा 54. या ठिकाणी 9 जर भागलं 9 5 45, 9 6 54 येईल. या विस्तार सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग आलेला आहे. हिअर डी 9 स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ 9 इज 81 and square of d is a d square is equal to 56. 56 या ठिकाणी यांचा भागाकार 56 आलेला आहे. म्हणून 81 minus 56 is equal to d square. therefore d square is equal to 81 minus 56 is equal to 25. Square root of both sides and the value of d इज इक्वल टू प्लस और मायनस 5. या ठिकाणी डी ची किंमत काय आलेलं आहे? अधिक 5 किंवा वजा 5 येईल, कारण अधिक संख्येचा वर्ग सुद्धा अधिक येतो आणि ऋण संख्येचा सुद्धा स्क्वेअर काय येतो? धन येतो. म्हणून व्हेन आता डी ची किंमत आपण जर धन 5 घेतली तर टर्म काय येतील? व्हेन डी इज इक्वल टू प्लस 5 and the 3 consecutive term काय येणार? फर्स्ट इज a minus d, a minus d. The value of a is 9 minus value of d is 5. therefore 4. Second consecutive term is value of a is 9 and third consecutive term a plus d means 9. Value of a is 9 and value of d is 5. therefore इज इक्वल टू सम ऑफ टू नंबर इज 14. या ठिकाणी दोघांची बेरीज 14 आलेली आहे. आता जेव्हा डी बरोबर -5 असेल त्यावेळी उत्तर काय येईल पहा. फर्स्ट टर्म इज ए मायनस डी इज इक्वल टू 9 minus -5. Here the minus minus is a plus. 9 minus 5 is equal to 14. Second term a is 9 and third consecutive term is 9 plus -5 is equal to +4. ज्यावेळी अधिक किंमत ठेवली तेव्हा 4 9 14 पद आली आणि जे वजा आहे तेव्हा 14 9 4 आलेले आहेत. मग आन्सर काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी? आन्सर उत्तर दी 3 consecutive term are the 3 consecutive term
are 4, 9, 14 and 14, 9, 4. या ठिकाणी 3 क्रमागत पद 4, 9, 14 आणि 14, 9, 4 आहेत. या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. अँड किंवा ऑर म्हटलं तरी चालतं. या प्रकारची उदाहरणं आहेत ती परीक्षात 3 किंवा 4 गुणासाठी आपल्याला विचारले जातात. एक्झाम्पल नंबर 8. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. Here assume the consecutive 4 term is a minus d, a plus d and a plus 2d. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीची 4 क्रमागत पदं दिलेली आहेत. आता ह्या 4 क्रमागत पदांची पहिली कंडिशनमध्ये याची सम किती आहे 12 आहे आणि थर्ड अँड फोर्थ टर्मची सम किती आहे 14 आहे. तर आपल्याला ही पदं शोधायची आहेत. सोल्युशन हिअर. लेट द 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इन एन APB. लेट द 4 consecutive term in an AP is first term is a minus d, second a, third a plus d and fourth term is a plus 2d. तर ही 4 क्रमागत पदं आहेत. आता पहिली कंडिशन काय दिलेलं आहे द सम ऑफ 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इन एन AP इज 12. राईट डाऊन फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन हिअर सम ऑफ 4 टर्म इज 12. 4 पदांची बेरीज किती आलेली आहे 12. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. Here plus d and minus d are cancelling. Here a in 4 times a 4 वेळा आलेला आहे. 4a plus 2d is equal to 12. Dividing both side by 2. Dividing the both side of 2 is dividing 2 is 2a. Here d is equal to 6. या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय केलेलं आहे 2 न भागलेलं आहे. तर उत्तर काय आलं 2a अधिक d बरोबर 6. डिवाइडिंग 2 by both sides. दोन्ही बाजूला भागलेला आहे. याला इक्वेशन 1 म्हणा. दिस इज द इक्वेशन 1. फ्रॉम दी सेकंड कंडिशन. आता दुसरी अट काय दिलेली आहे आपण बघूया. फ्रॉम दी सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे अँड दी सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. हिअर दी थर्ड दिस इज द फोर्थ टर्म. राईट डाऊन सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज a प्लस डी प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 14. a प्लस a 2a and d plus 2d is 3d is equal to 14. This is the second equation. आता या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 आलेलं आहे. आपल्याला काय करायचं यावरून a आणि d ची किंमत मिळवायची आहे. आता समीकरण 1 आणि 2 चा जर विचार केला तर या ठिकाणी a चे सहगुणक समान आहेत. म्हणून समीकरण 1 समीकरण 2 मधून काय करावं लागेल सबस्ट्रॅक्टिंग करावं लागेल. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1
from equation 2. Subtracting equation 1 from equation 2. समीकरण 1 हे समीकरण 2 मधनं काय करावं लागेल, वजा करावं लागेल. राईट डाउन फर्स्ट द सेकंड इक्वेशन. 2a plus 3d is equal to 14 and first equation 2a plus d is equal to 6. Subtraction of these two equation, the change the sign of second equation. वजाबाकी असल्यामुळे दुसऱ्या समीकरणाचे आपण काय करणार आहोत, चिन्ह बदलणार आहोत. 2a minus 2a cancelling, 3d minus d is a 2d is equal to 14 minus 6 is 8. Therefore d is equal to 8 upon 2. हे दोन गुणाकारात आहे, ते कुठे जाईल, भागाकारात जाईल. म्हणून d ची किंमत 2 चौक 8. आता d ची किंमत 4 आली. आपल्याला किंमत काढायची आहे कुणाची, अजून a ची किंमत काढायची आहे. मग पुट द व्हॅल्यू ऑफ d किंवा सबस्टिट्यूटिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. d ची किंमत 4 आहे, ती समीकरण 1 मध्ये ठेवावी लागेल. सबस्टिट्यूटिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या समीकरणात ही किंमत आपल्याला ठेवावी लागणार आहे. फर्स्ट राईट डाउन दिस इक्वेशन and then put the value of d. 2a plus d is equal to 6. हे समीकरण आहे. 2a अधिक d बरोबर 6. 2a d ची किंमत किती आहे, 4 बरोबर 6. 2a is equal to 6 minus 4. Therefore 2a is equal to 2 and value of a 2 upon 2 and therefore a is equal to 1. या ठिकाणी a ची किंमत किती आलेली आहे, 1 आलेले आणि d ची किंमत किती आलेली आहे, 4 आलेले. आता यावरून ती पद लिहूया. फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ टर्म आपण लिहिणार आहोत. a is equal to 1 and d is equal to 4. Taking a is equal to 1 and d is equal to 4. या ठिकाणी a ची किंमत 1 घ्या आणि d ची किंमत 4 घ्या. फर्स्ट टर्म is equal to first term is a minus d. a is a 1, d is a 4. 1 minus 4 is equal to minus 3. Second term is a and value of a is equal to 1. Third term is a plus d. Value of a is a 1 and d is a 4 is equal to 5. And fourth term is a plus 2d. Here the value of a is a 1. 2 into 4, 1 plus 4 to the 8 is equal to 9. And answer here, answer is the 4 consecutive term are the 4 consecutive terms are minus 3, 1, 5 and 9. या ठिकाणी 4 क्रमागत पद ही काय आहेत, वजा 3, 1, 5 आणि 9 असे आहेत. या प्रकारचं उदाहरण परीक्षेत 4 मार्काला निश्चित प्रकारे हॉट क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे याची तयारी करा. ही उदाहरण 6 ते 9 ही काय आहेत, हॉट क्वेश्चन आहे, स्टार केलेले एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 9. इफ द 9th term of an AP is a 0, then show that the 29th
term is twice the 19th term. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीचं 9वं पद काय आहे 0. तर शो दॅट काय दाखवायचं आपल्याला 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. फर्स्ट हिअर राईट डाऊन द प्रूफ. let the first term of an AP BA and common difference is D. या ठिकाणी अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद D आहे आणि कॉमन डिफरन्स हा D आणि पहिलं पद A आहे. हिअर T9 इज अ 0. 9वं पद किती आहे 0 आहे. वी नो दॅट फॉर्म्युला ऑफ TN. TNचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला. TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 इंटू D. हे सूत्र आहे त्यांचं. फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये किमती घालूया. T9 N इज इक्वल टू 9 A प्लस इन ब्रॅकेट 9 मायनस 1 इंटू D. T9 इज अ 0. 0 इज इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 8D. या ठिकाणी 0 बरोबर 1 अधिक 8D आलेला आहे. त्यालाच आपण कसं लिहू. दॅट इज A प्लस 8D इज इक्वल टू 0. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ A 8D काय करणार आहे उजव्या बाजूला जाणार आणि ते काय होणार वजा 8D येईल. आणि हे समीकरण झालं 1. A ची किंमत वजा 8D आलेलं आहे. याला आपण 1 नंबर म्हणूया. आता काय करणार आहे 19वं पद काढणार आहे. फ्रॉम फॉर 19th टर्म. 19व्या पदासाठी कसं लिहिता येईल. सूत्र आहे T19 इज इक्वल टू A प्लस 19 मायनस 1 इंटू D. हिअर A प्लस 19 मायनस 1 18D. व्हॅल्यू ऑफ A इज अ मायनस 8D प्लस 18D. या ठिकाणी वजा 8 आणि अधिक 18 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिले तर उत्तर काय येईल 10D. म्हणजे T19 पदाची किंमत इथं किती आलेली आहे 10 आलेला. याला समीकरण 2 म्हणूया. आणि ही किंमत कशावरून लिहिली फ्रॉम 1 वरनं लिहिलेलं आहे. आता हे 19वं पद काढलं. फॉर 29th टर्म काढणार आहे आपण. फॉर 29th टर्म ती कशी येईल 29th टर्म. T29 इज इक्वल टू A प्लस 29 मायनस 1 इज इक्वल टू D. द व्हॅल्यू ऑफ A इज मायनस 8D प्लस 29 मायनस 1 28D. मायनस 8D प्लस 28D इज इक्वल टू मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येत चिन्ह दिलं म्हणजे किती आलं 20D. देअरफॉर T29 इज इक्वल टू 20D. हे 20D उत्तर आलेलं आहे समीकरण 3. आता फ्रॉम समीकरण इक्वेशन 3 and 2. फ्रॉम इक्वेशन 3 and 2 समीकरण 1 व 2 वरून काय आहे T29वं पद काय आलेलं आहे. T29 term is 20D. 20D means 2 into 10D. Here the 10D means काय आहे 10D कुणाची किंमत आहे T19 ची आहे. म्हणून here the prove that T29 is the twice the 19th term. या ठिकाणी 19व्या पदाची दुप्पट ही T29 आहे. राईट डाऊन हिअर
29th term is twice the 19th term. या पद्धतीने असं सिद्ध करता येईल. या ठिकाणी TNचं सूत्र वापरलेलं आहे आणि ही उदाहरण आपण सोडवून दाखवलेले आहेत. उदाहरण क्रमांक 6 ते 9 ही सर्व उदाहरणं हॉट प्रकारचे क्वेश्चन आहेत, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन. त्यामुळे याची चांगली तयारी करा. 3 किंवा 4 गुणासाठी परीक्षेसाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. थँक्स टू ऑल ऑफ यू.